नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी सौरशक्ती आणि सौरशक्तीच्या वितरणावरती परिणाम करणारे घटक या संदर्भात चर्चा करणार आहोत. मित्रांनो, सूर्य हा पृथ्वीपेक्षा 100 पटीनं मोठा आहे. आज सूर्याला आपण देवता समजतो, कारण पृथ्वीचा जन्मदाता म्हणून आपण सूर्याकडे पाहतो. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये सूर्यनारायणाचे उपास केलेले जातात. एकंदरीत सूर्य एक देवता आहे. सूर्याचा या पृष्ठभागाचे जर तापमान आपण पाहिलं तर ते 6000 अंश सेंटीग्रेड आहे असं सांगतात. तर त्याच्या केंद्रभागाचं तापमान हे पृष्ठभागापेक्षा 8000 पटीनं जास्त असावं असं शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. एकंदरीत सूर्य एक प्रचंड अशी अणुभट्टी आहे. सूर्याच्या पृष्ठभागापासून अखंडपणे अंतराळामध्ये ही उष्णता बाहेर फेकलेली जाते. या उष्णतेला सौरशक्ती असं म्हणतात. आता ही जी उष्णता भूपृष्ठापर्यंत येऊन पोहोचण्यासाठी जवळजवळ 8 मिनिटाचा कालावधी लागतो, कारण पृथ्वी आणि सूर्य यामध्ये खूप अंतर आहे. आणि मग पृथ्वीच्या पृष्ठभागापासून बाहेर पडणारी ही जी उष्णता आहे, ही उष्णता पृथ्वीपर्यंत येऊन पोचण्यासाठी जवळजवळ 8 मिनिटाचा कालावधी. शिवाय ही जी उष्णता लघुलहरीच्या स्वरूपामध्ये अंतराळामध्ये बाहेर पडत असते आणि दर सेकंदाला 3,00,000 किलोमीटर्स वेगाने प्रवास करतात. आणि म्हणून शास्त्रीय दृष्टिकोनातून सौरशक्तीची व्याख्या अशी केली जाते: सूर्याच्या पृष्ठभागापासून लघुलहरीच्या स्वरूपात उत्सर्जित होणारे दर सेकंदाला 3,00,000 किलोमीटर्स वेगानं प्रवास करणाऱ्या शक्तीला सौरशक्ती असं म्हणतात. मित्रांनो, सूर्याच्या पृष्ठभागापासून बाहेर पडणारी ही उष्णता सर्वच उष्णता भूपृष्ठापर्यंत येऊन पोचत नाही. पण पृथ्वीवरती दर चौरस सेंटीमीटरला दर मिनिटाला 1.94 कॅलरी, ढोबळमानाने 2 कॅलरी एवढी उष्णता भूपृष्ठाला कायम मिळत असते. याला सौरस्थिर पद असं म्हणतात. एकंदरीत सूर्याच्या पृष्ठभागापासून बाहेर पडणारी ही उष्णता पृथ्वीवरती सर्व ठिकाणी सारखी मिळत नाही, कारण सौरशक्तीच्या वितरणावरती परिणाम करणारे काही घटक आहेत. आता सौरशक्तीच्या वितरणावरती परिणाम करणारे जे घटक आहेत त्या घटकांचा आपण या ठिकाणी थोडी चर्चा करूया. सूर्यकिरणांचा पृथ्वीशी होणारा कोन हे पहिलं कारण आहे. त्यानंतर दिवस व रात्र यांच्या लांबीचा एक परिणाम सौरशक्तीच्या वितरणावरती होतो. नंबर 3, पृथ्वी आणि सूर्य यामधील अंतर. नंबर 4, जमीन व पाणी यांचे उष्णता ग्रहण करणे आणि उष्णता बाहेर फेकण्याचे जे काही गुणधर्म आहेत त्या गुणधर्माचा परिणाम होतो. शिवाय जमिनीच्या प्रकाराचाही परिणाम सौरशक्तीच्या वितरणावरती होतो. वनस्पतीचे आच्छादन आणि वातावरणाचा परिणाम हे काही प्रमुख घटक या सौरशक्तीच्या वितरणावरती परिणाम करत असतात. यातला जो पहिला घटक आहे तो म्हणजे सूर्यकिरणांचा पृथ्वीशी होणारा कोन. मित्रांनो, पृथ्वी गोलाकार आहे आणि त्यामुळं पृथ्वीच्या सर्वच ठिकाणी सूर्यकिरणांचा होणारा कोन हा सारखा नसतो. पृथ्वीचा मधला भाग फुगीर असल्यामुळं या ठिकाणी सूर्यकिरणं लंबरूप पडतात. म्हणजे 12ही महिने या ठिकाणी सूर्यकिरणं लंबरूप पडतात, की ज्या ठिकाणी सूर्यकिरणांचा पृथ्वीशी होणारा कोन हा 90 अंशाचा असतो. म्हणजे ज्या ठिकाणी लंबरूप किरणं पडतात त्या ठिकाणी सूर्यकिरणांचा काटकोन होत असतो आणि त्यामुळं या ठिकाणी ही लंबरूप किरणं पडत असतात. त्यामुळे या किरणांनी व्यापलेली जागा कमी असते आणि पर्यायाने या ठिकाणी सौरशक्ती जास्त असते. हे ठिकाण आहे 0 ते 23.5 अंश उत्तर दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान, आणि म्हणूनच याला आपण उष्ण कटिबंध असं म्हटलेलं आहे. उष्ण कटिबंधापासून म्हणजे 0 अंश अक्षवृत्तापासून जसं ध्रुवीय प्रदेशाकडे जावं
तसतसं तापमान कमी होत जातं. म्हणजे ध्रुव अक्षवृत्तावरती सूर्यकिरणांचा पृथ्वीशी होणारा कोन हा 90 अंशाचा नसतो. सूर्यकिरणांना तिथपर्यंत पोचण्यासाठी जास्त कालावधी लागतो. शिवाय या किरणाने व्यापलेली जागा ही जास्त असते आणि ही किरणं तिरपी पडतात. त्यामुळे साहजिकच त्या ठिकाणी कमी उष्णता मिळत असते आणि म्हणून 90 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यानचा जो प्रदेश आहे त्याला शीत कटिबंध म्हणतात. म्हणजे एकंदरीत ज्या ठिकाणी सूर्यकिरणं लंबरूप पडतात, म्हणजे सूर्यकिरणांचा पृथ्वीशी होणारा कोन हा 90 अंशाचा असतो, या ठिकाणी सौरशक्ती जास्त मिळत असते. आणि ज्या ठिकाणी सूर्यकिरणं तिरपी पडतात त्या ठिकाणी मिळणारी सौरशक्ती ही कमी असते. अशा पद्धतीनं सौरशक्तीचं वितरण सर्वत्र सारखं नसलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दिवस आणि रात्र यांची लांबी. आता दिवस आणि रात्र यांची जर लांबी पाहिली आपण, ती काय आपण मोजपट्टीच्या सहाय्यानं मोजणार नाही, कारण प्रत्येक ठिकाणी दिनमान आणि रात्रमान सारखं नसतं. आपल्याला माहीत आहे, ज्या ठिकाणी दिवस मोठा आणि रात्र लहान असते अशा ठिकाणी मिळणारी सौरशक्ती जास्त असते. आणि ही परिस्थिती उन्हाळ्यामध्ये असते, कारण उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान असते. त्यामुळे मिळणाऱ्या उष्णतेचा कालावधी हा जास्त असतो आणि बाहेर पडणाऱ्या उष्णतेचा कालावधी हा कमी असतो. त्यामुळं पर्यायानं या ठिकाणी मिळणारी सौरशक्ती जास्त असते. तर ज्या ठिकाणी दिवस लहान आणि रात्र मोठी असते, उदाहरणार्थ ही परिस्थिती हिवाळ्यामध्ये असते, कारण हिवाळ्यामध्ये दिवस लहान असतो आणि रात्र मोठी असते. म्हणजे मिळणाऱ्या उष्णतेचा कालावधी हा लहान असतो आणि बाहेर पडणाऱ्या उष्णतेचा कालावधी हा जास्त असतो. त्यामुळे दिवस आणि रात्र यांच्या लांबीचा परिणाम हा सौरशक्तीवरती झालेला आपल्याला दिसून येतो. तदनंतर दिवस, सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधील असणारे जे अंतर आहे, या अंतराचा सुद्धा परिणाम हा सौरशक्तीच्या वितरणावरती होत असतो. आता सूर्य आणि पृथ्वी यामधलं अंतर जास्त आहे आपल्याला माहीतच आहे. आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना ती लंबवर्तुळकार फिरत असते आणि त्यामुळं कधी ती सूर्याजवळ येते तर कधी सूर्यापासून लांब जाते. साधारणपणे ज्यावेळी पृथ्वी सूर्याजवळ येते त्याला उपसूर्य स्थिती असं म्हणतात. म्हणजे ती जवळ येते त्यावेळी मिळणारी उष्णता जास्त असते आणि ज्यावेळी ती लांब जाते त्याला अपसूर्य स्थिती असं म्हणतात. म्हणजे पृथ्वी सूर्यापासून थोडी लांब जाते त्यावेळी मिळणारी सौरशक्ती ही कमी असते. एकंदरीत या पृथ्वी आणि सूर्य यामधील अंतराचा परिणाम शक्यतो सौरशक्तीवरती जास्त होत नाही. त्यानंतर जमीन आणि पाणी यांची उष्णता ग्रहण करणे आणि उष्णता विसर्जित करणे यातील गुणधर्माचा परिणाम हा सुद्धा सौरशक्तीवरती झालेला आपणास दिसून येतो. आता जमीन आणि पाणी यांची उष्णता ग्रहण करण्यात मुळातच भिन्नता असलेली आपल्याला दिसून येते. जमीन लवकर तापते, लवकर थंड होते, पाणी उशिरा तापतं आणि उशिरा थंड होत असतं. त्याचा परिणाम काय होतो तर सौरशक्ती कमी जास्त प्रमाणामध्ये मिळते. कारण जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते, त्यामुळं काय होतं, जमिनीलगतचा असणारा जो भाग आहे हा कायमस्वरूपी तापलेला राहतो. का? कारण ज्यावेळी जमिनीकडं उष्णता असते त्यावेळी ती पाण्याला दिली जाते आणि ज्यावेळी पाण्याकडे उष्णता असते त्यावेळी ती पृथ्वीला दिली जात असते. त्यामुळे समुद्रानजीक आपल्याला त्या ठिकाणी समस्वरूपामध्ये सौरशक्ती दिसून येते. परंतु जसजसं समुद्र सान्निध्यापासून आपण लांब जावं तसतसं सौरशक्तीचं प्रमाण वाढत गेलेलं आपल्याला दिसून येतं. तर जमीन आणि पाणी यांची उष्णता ग्रहण करण्यात मुळातच भिन्नता आहे, मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी जमीन आणि पाणी यांची उष्णता ग्रहण करण्याचे जे काही गुणधर्म आहेत, या गुणधर्मामध्ये का फरक आहे तर जमीन स्थिर आहे, स्थिर वस्तू लवकर तापत असते. पाणी अस्थिर आहे. जमीन पारदर्शक नाही, पाणी पारदर्शक आहे आणि त्यामुळं जमिनीतून सूर्यकिरणं लांबपर्यंत पोचू शकत नाहीत. मात्र पाण्यामध्ये ती लांबपर्यंत जात असतात, त्यामुळं त्यापासून मिळणारी उष्णता कमी मिळत असते. अशा पद्धतीनं जमीन आणि पाणी यांच्या उष्णतेचा
किंवा उष्णता उत्सर्जित करण्याच्या गुणधर्माचा परिणाम हा सौरशक्तीच्या वितरणावरती होत असतो. सौरशक्तीच्या वितरणावरती परिणाम करणारा आणखी एक घटक म्हणजे जमिनीच्या प्रकार. तर जमिनीच्या प्रकाराचा परिणाम हा सौरशक्तीच्या वितरणावरती होत असतो. आपल्याला माहीत आहे की वाळवंटी ज्या ठिकाणी जमीन आहे किंवा खडकाळ जमीन आहे या ठिकाणी मिळणारी सौरशक्ती जास्त असते, कारण वाळवंटी प्रदेशामध्ये तापमान जास्त असतं, आपल्याला माहीतच आहे. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी मिळणारी सौरशक्ती जास्त आहे. आणि ज्या ठिकाणी दलदलयुक्त जमीन असते किंवा चिकणमातीची जमीन असते अशा ठिकाणी मिळणारी जी सौरशक्ती आहे ही कमी असते. म्हणजे सौरशक्तीचं जर वितरण आपण पाहिलं तर असामान्य आहे, कारण प्रत्येक ठिकाणी जमीन सारखी नाही. मग ज्या ठिकाणी खडकाळ वाळू मिश्रित जमीन असते अशा ठिकाणी सौरशक्ती जास्त मिळत असते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती असे काही भाग आहेत, दलदलयुक्त भाग आहेत, चिकणमातीचे आहेत, शिवाय खडकाळ जमीन आणि वाळू मिश्रित भाग असणारी जमीनसुद्धा आपल्याला बऱ्याच ठिकाणी आढळून येते. आणि म्हणून या जमिनीच्या प्रकाराचाही परिणाम सौरशक्तीच्या वितरणावरती होत असतो. नंतर वनस्पतीच्या आच्छादनाचा सुद्धा परिणाम सौरशक्तीच्या वितरणावरती होतो. सौरशक्तीच्या वितरणावरती होणारा जो परिणाम आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला वनस्पतीच्या आच्छादनाचा एक उल्लेख करावा लागेल. ज्या ठिकाणी दलदलयुक्त जमीन किंवा वनस्पतीयुक्त जमीन असते अशा ठिकाणी मिळणारी सौरशक्ती कमी असते. ज्या ठिकाणी ओसाड जमीन असते, ज्या ठिकाणी वनस्पती विरहित जमीन असते अशा ठिकाणी मिळणारी सौरशक्ती जास्त असते, कारण या ठिकाणी सूर्यकिरणं डायरेक्ट पृथ्वी तलावरती येत असतात, त्यांना कुठल्याही प्रकारचा अडथळा होत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी सौरशक्ती जास्त मिळत असते. त्याचबरोबर वातावरणाचाही परिणाम हा सौरशक्तीच्या वितरणावरती होत असतो, कारण सूर्यापासून येणारी सर्वच उष्णता भूपृष्ठापर्यंत येऊ शकत नाही, कारण वातावरणामध्ये विकिरण, शोषण, परावर्तन या क्रिया घडत असतात आणि त्यामुळं सर्वच उष्णता भूपृष्ठापर्यंत येऊन पोचत नाही. मग परावर्तन, विकिरण, शोषण, वातावरणामध्ये असणारे जे काही घटक आहेत ते घटक उष्णतेचं शोषण करतात. काही घटकावरून उष्णतेचे परावर्तन होत असते आणि त्यामुळं वातावरणाचाही परिणाम हा सौरशक्तीच्या वितरणावरती होत असतो. तर सर्वसाधारणपणे या घटकांचा परिणाम हा सौरशक्तीच्या वितरणावरती होत असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे सर्वत्र सौरशक्ती सारखी नसलेली आपल्याला दिसून येते. त्यानुसार आपण सौरशक्तीचं जागतिक वितरण केलेलं आहे. आणि मग जागतिक वितरण जर पाहिलेलं तर काही ठिकाणी जास्त उष्णता मिळते, काही ठिकाणी कमी उष्णता मिळते, काही ठिकाणी अतिशय कमी उष्णता मिळते. त्यानुसार जास्त उष्णतेचा किंवा जास्त सौरशक्तीचा प्रदेश म्हणजे 0 ते 23.5 अंशाचे वृत्त. त्यानंतर मध्यम सौरशक्तीचा विभाग म्हणजे समशीतोष्ण कटिबंध 23.5 ते 66.5 अंश उत्तर दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान मिळणारी सौरशक्ती मध्यम असते. आणि 66.5 ते 90 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यानची जी उष्णता किंवा सौरशक्ती आहे याचं प्रमाण कमी असतं, त्याला शीत कटिबंध असे म्हणतात. अशा पद्धतीनं सौरशक्तीचं वितरण आपल्याला आढळून येते.